जिल्ह्यात येत्या 26 एप्रिल रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर मुदखेड तालुका आणि शहरात दिनांक 1 एप्रिल रोजी शहरातील कालेजी देवी रणछोड मंगल कार्यालय येथे दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विभिन्न विषयांवर चौफेर टीका करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली। मोदी की गॅरंटी नसून भारत सरकारची गॅरंटी असे वक्तव्य केले पाहिजे होते, परंतु तसे दिसत नाही आणि सामान्य लोकांचे न्यायासाठी उठणारे आवाज दाबले जातात आणि कोणीही न्यायासाठी समोर येत नाही। किती दुर्दैव असून हे सर्व लोकशाहीसाठी घातक असल्याचे प्रतिपादन केले। या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस पक्षाने तालुका अध्यक्ष म्हणून प्रतापराव देशमुख, मुदखेड शहर अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक तथा समाजकारणामध्ये अग्रेसर असलेले कैलास गोडसे, तालुका कार्याध्यक्ष म्हणून मोहम्मद गौस अब्दुल नबी, तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील गाढे, दामोदर पाटील गुळेवाळ, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते, शहर सचिव अतिक अहेमदी यांची नवीन कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आले। MIM पक्षाचे नेते इलियास अब्बासी यांचा काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष BR कदम यांनी काँग्रेस पक्षाची दस्ती आणि हार टाकून प्रवेश करून घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी पाटील गाढे यांनी केले तर आभार नवनियुक्त शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते यांनी केले। JS न्यूज महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी अनंतोजी कालिदास। कोणी बोलण्याचा प्रयत्न केला, लागली अखेर मी एक सामान्य शेतकरी मी काही फार मोठा या जिल्ह्यामध्ये माझे वडील सुद्धा राजकारण केले, राजकीय सामाजिक वारसा आहे। माझे वडील 3 वेळेस आमदार होते, जिल्हा परिषद अध्यक्ष होते, बँकेचे चेअरमन होते। आमचं घराणं सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणार आहे। मी सुद्धा त्यांच्या पावलावर विचारावर पाऊल ठेवतो। मी सुद्धा 16 वर्ष आमदार, बँकेचा अध्यक्ष होतो। इथेही माहिती आहे काय बँकेचे चेअरमन वगैरे मंडळी असतील, त्या ठिकाणी बँकेला पहा मागच्या काळातली परिस्थिती आणि माझ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये परिस्थिती, जी बँक बुडायला निघाली होती कोऑपरेटिव्ह बँक, त्या मागच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये 50 कोटी रुपयाचा भाव मिळवून दिला। सत्यपणानुसार आणि तोही बँकेचा 1 पैसा मी रवाना नाही, तुला भत्ता घेतला नाही, 1 लिटर पेट्रोल घेतलं नाही। केदार पाटील ते का असेल, मीटिंगच्या दिवशी चहा तेवढी घेतली सगळं, बाकी 1 पैसा दिला। एवढ्या मोठ्या काच शेतकरी परेशान, बँक उडाली, तर शेतकऱ्यांना काय उद्या कर्ज कोण देणार? एवढी मोठी प्रॉपर्टी सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी रोटी करण्याचं काम मागच्या काळामध्ये झालं। अखेर मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पुढे उभा आहे, सामान्य कुटुंबातला आहे, समोर धननागी आहे। आता त्यांच्याकडे किती पैसा आहे मला माहिती नाही, पण माझ्याकडे किती आहे मला माहिती आहे। काही नाही, शेतकरी कुटुंबातला माणूस आहे, माझ्याकडे कुठला कारखाना नाही, काही नाही। हा एवढं मात्र आहे, शैक्षणिक संस्था चालू जुन्या काळातले 1960 माझ्या वडिलांनी शैक्षणिक संस्था काढली, ती आजपर्यंत त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचं काम मी माझ्या भागामध्ये केलं। आज त्या ठिकाणी अनेक फॅकल्टीच्या माध्यमातून सिनियर, ज्युनियर, B.Pharmचे, B.Pharmचे, BSc ऍग्री, पॉलिटेक्निक सगळेच त्या ठिकाणी फॅकल्टीज काढून माझ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शिक्षण देण्याचं काम। असेच ते माझं कर्तव्य आहे। मी जे काय केलं म्हणजे कुणावर उपकार केला, तो वसा मी पुढे चालवण्याचं काम केलं। म्हणून मित्रांनो, आता ही लढाई
हुकुमशाहीवर सामान्य नागरिकाची झालेले सामान्य नागरिक आम्हाला ही हुकुमशाही आणून पाडायची आणि तुम्ही तसं काही समजू नका. आता इथे एक प्रश्न उपस्थित केला जमिनीच्या संदर्भात मार्केट येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला खासदार करा त्या ठिकाणी मी करून दिल्याशिवाय राहणार नाही. जरूर दे तुम्हाला वाटत असेल हे झाल्यावर जास्त हिस्सा नायगावच देतात की काय. मी आज जाहीरपणे करतो जो काय हिस्सा देईल मी प्राधान्य मुदखेड तालुक्याला देण्याच्या आज तुम्ही बघा माझा लोकांलो दरवर्षी जे काही निधी येईल त्या ठिकाणी प्राधान्य बाहेरच्या तालुक्याला पहिलं प्राधान्य मानायचं. मी तर घरचाच आहे माझे घरचेच मानतो नाही अशाच लावतो. असेच पण एक सर्वसामान्य कुटुंबातल्या गरीब माणसाला न्याय देण्यासाठी ही लढाई मी आपल्या समोर उभी आहे. उद्या या शहरामध्ये या मुदखेड तालुक्यामध्ये ही धनदानगी मंडळी काय खेळ करतील मला माहित नाही. कोणाची गाडी कोवा येईल कोणा पोलीस गाडी मधून काय येईल मागचा इतिहास आहे. मी ऐकलं पोलीस गाडी मधून सप्लाय होत आम्हाला लोक सांगत गेले असेच तो भाग वेगळा. पण इथं बसलेल्या सर्व ग्रामीण भागातल्या शहरातल्या आल्याना माझ्या बहादूर मतदारांना विनंती कसलीही अडचण देऊ तुम्ही अर्ध्या रात्री हात मारा. मी या मुदखेड शहरामध्ये उपस्थित झाल्याशिवाय माझा फोन सदैव चालू असतो. रात्री 12 वाजता माझा फोन कधी स्विच ऑफ नाही. आम्ही स्विच ऑफ होणारे माणसं नाही. जनतेमध्ये काम करणारे माणसं. जनतेने आम्हाला हातावर घेतलं. जनतेसाठी आमची निष्ठा प्राण गेला तरी आम्ही त्या ठिकाणी मागे असणार नाही ग्वाही मी आज तुम्हाला असेल. बराच वेळ झाला मला अशा अधिक नाही बोलायचं ज्यावेळेस आपलं आता उद्या रंग दुबाळे होईल. सवाल का जवाब तो देना ही पड़ेगा. सवाल तो उधर से है तो जवाब देने के लिए तैयार है. आणि माझी पार्टी निष्क्रिय आहे कोरी आहे. माझ्यावर टीका करायला त्यांना कुठलाही अधिकार नाही. जे काही टीका करायची असेल त्या समोरच्या त्या उमेदवाराला आम्ही करू शकतो. त्यांनी सांगावं की आजपर्यंतचा निधी कुठं दिला कुठं वापरला कोण्या कोण्या गावात दिला कोणती कामं आणली कुठला विकास केला. अहो या खासदारांनी या जिल्ह्यामध्ये कुठला उद्योगधंदा निर्माण केला. एखादी उद्योगधंदा काढून कुठल्या सुशील बेटारांच्या हाताला काम दिलं. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.